श्री स्वामी समर्थ. आजच्या या शनिवारच्या शुभ दिनी आपल्याला सगळ्यात पहिले वर्ल्ड व्हॅलेंटाईन डेचं शुभेच्छा. जगामध्ये आज ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, खूप लाड करतो, अशा व्यक्तीला आज आपण काही गिफ्ट वगैरे देतो आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं प्रेम व्यक्त करतो. असा हा 14 फेब्रुवारी आहे आणि आजच्या युगामध्ये जे तरुण आहेत ते अगदी उत्साही असतात हे सगळे कार्यक्रम आणि असे दिवस साजरे करण्यासाठी. परंतु जे ऑलरेडी एका एज मध्ये आलेले त्यांनीही सेलिब्रेट करा, कारण हा खूप आनंदाचा दिवस असतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा विश्वास आणि प्रेम आपण व्यक्त करू शकतो. तर याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, माझ्या सगळं मित्र मैत्रिणी, शेजारी पाजारी, जगातून जे पण मला बघतात त्यांना सगळ्यांना खूप खूप आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आज शनिवार आहे. आपण आज गणेशजींना दुर्वा फुल वाहिलेला आहे. शंकराच्या पिंडीवर थंड जल अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला जमलं तर थोडं मध अर्पण करा. आजच्या दिवसामध्ये लाल गुलाब तुम्ही अर्पण करू शकता शंकराच्या पिंडीवर. गणेशजींना सुद्धा, सगळ्या देवतांना लाल फुलं, गुलाबी फुलं अर्पण करा. आता प्रेमाचा दिवस आहे. आपण देवांना सुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन करू शकतो आणि करायचाच आहे, कारण उद्याचा दिवस आपला इतका महत्वाचा आहे. महाशिवरात्री आहे. शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा आणि त्या बघा, विवाह सोहळ्याच्या आधी आज प्रेमाचा दिवस आलाय. म्हणजे आपण आजपासूनच त्यांच्या विवाह सोहळ्याची तयारी करायची. मी कालच मेहंदी लावून झालेली आहे. तर असं सजायचं आहे उद्याच्या शिवरात्रीसाठी. आज आपल्याला शंकराला फुल आणि बेल वगैरे वाहिल्यानंतर त्यांना लाल फुलं वाहा, हळद कुंकू वाहा, देवीला गजरा किंवा लाल फुल अर्पण करा, गुलाबाची फुलं अर्पण करा. संध्याकाळी पिंपळेच्या झाडाखाली दिवा लावा, दक्षिणेला दाराच्या बाहेर दिवा लावा, घराला आंब्याचं किंवा अशोकाचं तोरण लावा, कारण शुभ दिनाची सुरुवात आहे. आज रात्रीपासूनच आपल्याकडे सोहळा सुरू होतोय, तर दाराला तोरण अतिशय महत्वाचं आहे. छोटीशी रांगोळी काढता आली तर नक्कीच काढा. घरामध्ये मीठ वगैरे तुम्ही ठेवत असाल तर आज ते बदला आणि नवीन मीठ लावा. घरामध्ये सुगंधित असं वातावरण करा. ताजी फुलं वगैरे आणा, ज्याच्याने घर सुगंधित राहील. आजच्या दिवशी शनी शिंगणापूरला जाणाऱ्यांनी नक्कीच तिथे जा, तेलाचं अर्पण करा. आणि जर तुमच्या जवळपास शनीचं मंदिर असेल तर तिथे नक्की आज जा आणि शनींना तेल अर्पण करून निळ्या रंगाची फुलं अर्पण करा. जर निळी नाही मिळाली तर जांभळी फुलं किंवा नॉर्मल सफेद फुलं अर्पण केली तरी चालेल. शिवशंकराच्या पिंडीवर काळे तीळ गुळ अर्पण करा. तीळ घाला जलामध्ये आणि ते जल अर्पण करा. गुळाचा नैवेद्य ठेवा. अशा प्रकारे आजचा दिवस करायचा आहे. तुम्ही दानामध्ये समोसे वगैरे वाटा, कारण आता खूपच चांगला दिवस आहे. तर थोडं तुम्ही दानामध्ये समोसे द्या, वडी द्या, चहा द्या. काही नाही झालं तर काळा चहा द्या, कोल्ड्रिंक द्या, ब्लॅक कोल्ड्रिंक. अशा प्रकारे आज तुम्ही दानामध्ये तुमच्या कुणाला वस्तू द्यायच्या झाल्या तर नक्की द्या. आजचा दिवसही गिफ्ट देण्याचा आहे. अशा पद्धतीने गिफ्ट द्या, ते गिफ्ट त्यांना लागू होईल, त्याच्यातून तुमच्या पण भावना व्यक्त होतील. तर अत्तर आहे, मी नेहमी सांगते, ह्या वर्षी तुम्ही परफ्यूम तुम्ही दानामध्ये किंवा गिफ्ट मध्ये द्या. फुलं द्या, ज्याच्याने त्यांना आयुष्यात सुगंधिता राहील. घरामध्ये कापूर नक्की संध्याकाळी जाळा आणि सगळ्या घरामध्ये धूप दाखवा. अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. आपल्या पितृंना सुद्धा हॅपी व्हॅलेंटाईन करा, कारण त्यांचा पण आपल्यावर जीव असतो आणि ते कुठेतरी आपल्याला आशीर्वाद देत राहतात. आपले गुरु आहेत, आपले संबंधित सगळ्यांना तुम्ही करा. आजचा दिवस शुभ जावो. श्री स्वामी समर्थ.